प्रतापगडाच्या पायथ्याशी प्रतापगडाच्या पायथ्याशी खान आला वेगवान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामती शिवाजी राजा त्याची नाही जाणीव शक्तीची त्याची नाही जाणीव शक्तीची त्याची नाही जाणीव शक्तीची करील काय गलबला यक्तीची जिरहाजी करील काय गलबला यक्तीची करील काय गलबला यक्तीची त्याला माहित नव्हतं छत्रपती काय करतील ते पण त्या मूर्खानं निरोप पाठवला भेट घ्यायची शिवबा राजा डगमगले नाही भेटीचं निमंत्रण स्वीकारलं आणि भेटीचा दिवस ठरला भेटीसाठी प्रतापगडाच्या पायथ्याशी सुंदर असा शामियाना टाकला होता भेटीसाठी छान उभारीला भेटीसाठी छान उभारीला दक्षिणार शामियान्याला सुंदर असा शामियाना टाकला होता भेटीसाठी प्रतापगडाच्या पायथ्याशी आणि त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या शामियानामध्ये भेट ठरली राजा छत्रपती शिवराय आणि अफजल खान तो दुष्ट वैरी भेट होणार छत्रपती शिवराय सोबत जीवा महाला घेतला जीवा नावाचा सैनिक जातीनं नाभी होता नाभी तेच तर वैशिष्ट्य होतं राजाचं छत्रपती शिवरायासोबत 18 पगड जातीचे मावळे खांद्याला खांदा लावून स्वराज्यासाठी रात्रंदिवस काम करत होते रात्रंदिवस जाती भेद नव्हता राजाकडं म्हणून सारी माळी कोळी आगरी मराठा महार माग धनगर सगळ्या जाती धर्माचे लोक स्वराज्यासाठी रात्रंदिवस झटत होते त्यापैकी जीवा महाला नावाचा एक नाभी समाजाचा सैनिक राजासोबत आणि अफजल खानासोबत सय्यद बंडा नावाचा एक सैनिक असे दोन अंगरक्षक आणि त्या शामियानामध्ये अफजल खान बसलेला आहे छत्रपती शिवराय जेव्हा गेट वरती आले त्यावेळेला नजर रोखून पाहू लागला राजाकडे तो खान अफजल खान आणि नजर रोखून पाहतोय नजर रोखून अरे नजर रोखून काय पाहतोस खाना माझा शिवबाराज आधी काय कच्च्या गुरुचा चेला नव्हता शिवरायाकडे पाहिलं अफजल खान हसत होता आओ शिवबा आओ हमारे गले लग जाओ छत्रपती शिवरायाकडे पाहून हसतोय खान आओ शिवबा आओ हमारे गले लग जाओ राजाने डाव ओळखला गळा भेट घेण्याचा प्रयत्न केला अफजल खान उंच धिप्पाड होता त्याच्या छातीपर्यंत शिवाजी राजे अफजल खानानं मान दाबायला सुरुवात केली मान दाबायला मान मान्याला मान आवडायला सुरुवात केली अफजल खानानं शिवबा राजाची डाव ओळखला छत्रपती शिवरायाने लगेच अफजल खानानं कट्यार काढली कट्यार म्हणजे चाकू सारखं एक एवढं हत्यार होतं चाकू सारखं ते हत्यार काढलं आणि राजाच्या मानेवर वार करतोय मानेवर कट्यारीचा वार त्यानं केला पण छत्रपती शिवराय काही गाफील नव्हते लोखंडी चिलखत आपल्यामध्ये घातलेलं होतं लोखंडी चिलखत आणि त्या चिलखतावर कट्यार घासल्या गेली खर आवाज झाला खानाचा वार खुदा गेला खान येरबडला गोंधळला खान काय करायचं त्याच वेळेला शिवबा राजानं वाघ नख असलेला बिचवा काढला आणि खानाच्या पोटामध्ये ढकलला जसा बिचवा ती वाघ नख खानाच्या पोटामध्ये घुसली छत्रपती शिवरायांनी आतडी बाजूला काढली आतडी बाहेर काढली आणि अफजल खानाचा वध केला छत्रपती शिवराज शिवाजी महाराज